मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे तुम्हाला तुमच्या मापाची परफेक्ट बाही कट करून घ्यायची आहे। पेपर कटिंग ठेवून कट केलं तरी सुद्धा चालेल, फक्त बाहीची उंची आपल्याला इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। इथे मी बाहीची उंची 10 इंच ठेवणार आहे। बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे मी बाहीची उंची तयार 10 इंच ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये काय करावं लागतं, आपल्याला इथे 1 इंच वाढवून घ्यावं लागतं। बाही उंची अधिक 1 इंच तुमच्या आवडीनुसार ठेवली तरी सुद्धा चालेल। इथे मी बाही उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलं। आता इथे घडीचं मार्किंग करून घेते। इथे मी घडी 9 इंचाची ठेवणार आहे। तुमच्या ज्या साईजमध्ये घडी असेल ना ते तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही पेपर कटिंग जर केलेलं असेल ना ते पेपर कटिंग ठेवून तुम्ही कट केलं तरी सुद्धा चालेल। अशी लाईन ओढून घेते बरोबर, असं बरोबर चौकोन कट करून घ्यायचं आपल्याला इथे सर्वात आधी। इथे आपली बाही उंची 10 तयार ठेवणार आहे आपण इथे, म्हणजे तयार होणार आहे शिलाई होऊन। लक्षात ठेवा 1 इंच वाढवून घेतलं ह्याच्यामध्ये, म्हणजे 11 टाकलं। आलं लक्षात? आता इथे बघा बाही उंची आपली ते 10 तयार होणार आहे। आलं लक्षात? म्हणजे वरून येणारं ओपन बाजूचं माप, ज्यांच्याकडे बाही चार्ट नाहीये त्यांनी लगेच फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवा। हे ही बाही उंची असणार आहे। मग किती ठेवावं लागतं, म्हणजे हे ओपन बाजूचं वरून येणारं माप, हे माप असतं वरून येणारं, बाही उंची अनुसार असतं। वहीमध्ये लिहून ठेवा। हे ही आपली बाही उंची असते, लक्षात ठेवा। आणि हे वरून येणारं माप ओपन बाजूचं असतं, लक्षात ठेवायचं आहे। वहीमध्ये लगेच लिहून ठेवा। आता इथे बघू शकता बाही उंची आपली ते 10 तयार होणार आहे। मग वरून येणारं माप आपल्याला इथे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। आलं लक्षात? तुम्ही ह्याच्यामध्ये कोणतीही बाहीची उंची आवडीनुसार ठेवू शकता। मग ओपन बाजूचं हे माप तुम्ही टाकायला फक्त विसरू नका। आता इथे आपल्याला 10 तयार होणार आहे ना, म्हणून 3 इंच घ्यावं लागतं। आलं लक्षात? आता लक्ष देऊन बघा। हे ही आपली ओपन बाजू आणि ही आपली बंद बाजू आहे। आता सर्वात आधी आपल्याला इथे वरून 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। हे इथे मी वरून 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्या। ते आपल्याला प्रत्येक साईजमध्येच करावं लागतं, लक्षात ठेवा। ही बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्या। दंडघेर 6 इंच आहे, जो तुमचा असेल तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचा आहे। इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते। 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला ठेवावंच लागतं, लक्षात ठेवायचं आहे। अशी लाईन ओढून घ्या। दंडघेर अधिक 2 इंच, लक्षात ठेवायचं नेहमी इथे दंडघेर अधिक 2 इंच आपल्याला कंपल्सरी घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। आता हे मी जेवढं जास्त आहे ना तेवढं इथे मी कट करून टाकते। ते अशा पद्धतीने कट करून टाकलेलं आहे। आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। हे इथून इथपर्यंत आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यायचा। एकदम अशा सुरुवातीला काय करा, एकदम असं हलक्या हाताने देऊन घ्या। इथे आपल्याला साध्याच बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। इथून घ्यायचं आणि असा आकार देऊन घ्यायचा, इथपर्यंत असं मिळवायचं। आता इथून हा आकार जास्त असा खोलगट सुद्धा नाही घ्यायचा, जास्त असं वरती पण नाही घ्यायचं। हे अशा पद्धतीने हे असं कमी कमी करत घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकत नाहीये त्यासाठी। आकार बरोबर आहे का तो सर्वात आधी बघत जा। आता ही आपली खोलगट आहे ना, ती समोरची बाजू असते, असं मार्किंग करून घ्यायचं। आता इथे हे दोन्ही सुद्धा पकडून सर्वात आधी कट करून घ्या। हे अशा पद्धतीने मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं। बाही जोडताना लक्षात राहतं एक बाजू बाजूला घ्यायची। ही पाठीची बाजू झाली, पाठीची बाजू झाली। ही खोलगट असते ती समोरची बाजू असते। आता इथे मी काय करते, हे थोडंसं पुढे घेते। हे अशा पद्धतीने बघू शकता। इथून हे म्हणजे काय होतं आपला मुंडा कधी मागे पुढे होत नाही, त्यासाठी हे कमी कमी करत घ्यायचं। इथपर्यंत आपण 1 इंच घेतलं का इथं तिथपर्यंत फक्त। हे अशा पद्धतीने परफेक्ट बाहीचा आकार झालेला आहे। इथं बरोबर अंतर ठेवा, नंतर तिथून कट करायला सुरुवात करायची, ते लक्षात ठेवायचं नेहमी। आता ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात ठेवायचं आहे। आता इथून 3 इंचावरती मार्किंग करून घ्या। 3 इंच हे इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं, लक्षात ठेवायचं आहे। आता इथून काय करायचं, हे थोडंसं इथून 1 इंच घ्यायचं। हे आपण 2 इंच घेतलं का त्याच्या पुढून 1 इंच घ्यायचं। हे इथे मार्किंग करून ठेवायचं। नंतर इथून इथून आकार द्यायला सुरुवात करायची। मग वरच्या बाजूला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे ह्याच्यावरती बरोबर असा। हे अशा पद्धतीने बघू शकता।
आता हे सर्वात आधी आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने कट करून घ्या. हे इथपर्यंतच असं हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने. हा ब्लाऊज पिसाचा कपडा, ही सुईची बाजू लक्षात ठेवा, त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने. हे बघू शकता अशा पद्धतीने इथे मी अस्तर ठेवून घेतलं. आता इथे काय करायचं, सर्वात आधी थोड्या अंतरावरती पिना लावून घ्या. म्हणजे काय होतं, कपडा सरकत नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा आपला सिल्की असतो, त्यासाठी अशा थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे शिलाई करायला एकदम असं तुम्हाला सुद्धा सोपं जाणार आहे. त्यासाठी आता इथून इथून सुरुवात करायची आणि शिलाईमध्ये पकडताना इथे एवढं तुम्ही अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे इथून अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देत यायचं आहे इथपर्यंत. थोडंसं वरती घ्यायचं इथून, म्हणजे आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आला पाहिजे. त्यासाठी आलं लक्षात. हे इथून मग परत नंतर ह्या बाजूने हे अशा पद्धतीने तुम्ही इथे पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथपर्यंत. आता इथून हे असं कट करून घ्या. जेवढं जास्तीचं आहे तेवढं हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. जेवढा इथे जास्त बाहेरच्या बाजूचा कपडा आहे ना, अस्तरच्या बाहेरचा बाजूचा कपडा कट करून घ्या. हे कट करून टाकलं. आता इथे छोटे असे कट देऊन घ्या. हे अशा पद्धतीने. म्हणजे पलटी झाल्याच्या नंतर काय होतं, दिसायला आकार व्यवस्थित दिसतो त्यासाठी. आणि पलटी सुद्धा करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं. त्यासाठी थोडे असे सावकाशमध्ये कपडा जास्त कट होऊ देऊ नका. इथे त्रिकोण आहे ना झाला आपला, थोडासा इथे थोडंसं असं कट करून घ्यायचं, म्हणजे आकार आपला इथे व्यवस्थित येऊन जातो. त्यासाठी आता हे आपल्याला अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण पलटी करून घ्या. हे अशा पद्धतीने पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित करून घ्या. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित करून घ्यायची आहेत. आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आणि ह्या बाजूला सुद्धा पूर्ण अस्तर आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. जेवढा शिल्लक कपडा असेल ना, तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. आता इथे बरोबर अशी मध्यावरती घडी करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आता मध्यावरती असं मार्किंग करून घ्या, म्हणजे बाही जोडताना लक्षात राहतं. त्यासाठी मध्यावरती मार्किंग करून झालं. हे दोन्ही सुद्धा असं व्यवस्थित पकडायचं आहे. इथे सुद्धा हे ही सुद्धा बाजू व्यवस्थित अशी पकडायची, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे एक मार्किंग करून घ्या, बरोबर असं मध्यावरती थोडंसं. हे अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. हे बरोबर असं मध्याचं आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे आपण मध्याची लाईन ओढून घेतली. आता इथे हे ही लाईन आहे ना, अशी पकडा किंवा ह्या बाजूने पकडलं तरी सुद्धा चल. इथपर्यंत अशी घडी करून घ्या. हे अशा पद्धतीने इथपर्यंत अशी घडी करून घेतली, मध्य करून घ्यायचा. हे इथे मध्य करून घेते. हे अशा पद्धतीने बघू शकता. परत एकदा समजून सांगते. हे असं पकडायचं. आपलं हे टोक आहे का, आणि हे आपला बाहीचं मध्य हे टोक, हे असं ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. डिझाईन एकसारखे होते त्यासाठी. मग बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. हे मध्याचं मार्किंग आपल्या इथे झालेलं आहे. सोपं करून समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आता ह्या मध्यावरती हे कॅनव्हास पेपर ठेवून घ्या. कॅनव्हास पेपरचं वाटलंच तर असं मध्य करून घ्या, लक्षात ठेवायचं. हे इथे मध्य करून झाला कॅनव्हास पेपरचा. आता हा मध्य थोडंसं जास्तीचं घ्या, लक्षात ठेवा. आता हा मध्य ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. बघू शकता. हे असं ठेवून घेतलं मी. सोपं आहे एकदम. आता ह्या बाजूला हे हा आपला मध्य झाला, लक्षात ठेवा. हे हा झाला मध्य. ह्याच्या बरोबर अशी लाईन ओढून घ्या. नाही लक्षात आलं तर अशी सरळ लाईन ओढून घ्यायची मध्यावरती. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. कॅनव्हास पेपरवरती सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची. आता इथे काय करायचं, ह्या बाजूने 2 इंच. हे मध्य आहे ना, मध्याच्या इथे 2 इंच आणि ह्या सुद्धा बाजूला 2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. हे झालं बरोबर. आता ह्या सुद्धा बाजूला 2 इंच, लक्षात ठेवा. 2-2 इंच लक्षात ठेवा. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे काय करायचं, ह्या बाजूला थोडंसं जास्त घ्या आणि ह्या बाजूला सुद्धा थोडंसं.
ह्या बाजूला 1 इंच राहू द्यात जास्तीचा आणि ह्या बाजूला सुद्धा 1 इंच जास्तीचा राहू द्यात. आता इथं काय करायचं, हे पहा, हे आपण मार्किंग केलं का, हे सुद्धा आपण मार्किंग केलं. असा बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा, ह्या लाईनीवरती घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे. परत ह्या बाजूने इकडच्या बाजूला असा त्रिकोण तयार झाला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर असं एकसारखं मार्किंग होतं. आलं लक्षात. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता ह्या बाजूला काय करायचं, मार्किंग थोडं थोडं दिसतंय बघू शकता. मग त्याच्यावरती परत इथून हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं ह्याच्यावरती इथपर्यंत आणि ह्या बाजूने सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथं काय करायचं, हे पहा इथून कट करून घ्यायचं. परत ह्या बाजूने थोडंसं अंतर ठेवा. हे पहा असं कट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा थोडंसं असं अंतर ठेवायचं आहे. बघू शकता इथे आपला आकार बरोबर झालेला आहे. मार्किंग फक्त एकसारखं बरोबर मध्य करून घ्या, म्हणजे काय होतं चुकत नाहीये त्यासाठी. आता इथे मी ह्या आकारात बरोबर असं कट करून घेते. कॅनव्हास पेपरला एका बाजूला थोडीशी चमक असते. आता ही चमकेची बाजू ह्याच्यावरती अशी अस्तरवरती ठेवून घ्यायची आणि वरच्या बाजूने थोडंसं असं प्रेस करून घ्या. म्हणजे काय होतं, जी चमकेची बाजू असते ना, थोडीशी चमक असते, ती बाजू बरोबर अशी चिटकली जाते. म्हणजे काय होतं, आपल्याला शिलाई करायला एकदम असं सोपं जातं. त्यासाठी सर्वात आधी थोडंसं प्रेस करून घ्या. आता इथे आपल्याला थोडीशी अशी घडी करत करत पूर्ण कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे धागे दिसत नाही त्यासाठी. आणि आपण जो बाही डिझाईन बनवण्यासाठी आकार दिलेला आहे ना, तो फक्त थोडासा दिसला पाहिजे. त्याच्या कडेने शिलाई देऊन घ्या. थोडीशी अशी घडी करत करत कापडाची शिलाई देऊन घेतली. हा मध्ये लक्षात ठेवा. थोडंसं मार्किंग करून ठेवा इथे मध्यावरती. असं पकडते, एकसारखं आलं पाहिजे अशा पद्धतीने. मध्ये आपण इथे मार्किंग केला ते बरोबर असं ठेवून घ्या. मध्यावरती बरोबर आपल्या इथे आलं पाहिजे. लक्षात ठेवा. हे पहा ह्या बाजूने सुद्धा बरोबर आलं पाहिजे ह्या लाईनीवरती, आणि ह्या सुद्धा बाजूने असं बरोबर ह्या लाईनीवरती बरोबर असं आलं पाहिजे. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे काय करा, एक पिन लावून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्या सुद्धा बाजूला हे पहा असं ठेवून घ्या. म्हणजे काय होतं, आपला कपडा सरकत नाहीये, त्यासाठी मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं. एक पिन लावून घ्यायची हे अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, इथं आपला कपडा सरकत नाही आणि शिलाई करायला सुद्धा एकदम असं सोपं जातं. आता इथे काय करायचंय, आपण हा त्रिकोण अशा पद्धतीने तयार केला, म्हणजे मार्किंग करून घेतलं, त्याच्यावरती बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे हा कट आहे नाही पहा, असं कट करून घेतलं मी. थोडंसं कपडा सोडून कट करायचा, लक्षात ठेवा. हे पहा इथपर्यंत घेतलं, कारण की थोडेसे तिथे सुद्धा आपल्याला कट द्यायचे आहेत, म्हणून साठी थोडासा कपडा सोडून द्यायचा. जास्त एकदम कडेपासून नाही घ्यायचं. हे पहा थोडासा कपडा सोडून द्यायचा. हे पहा एवढा कपडा मी इथे सोडून दिला. काळजीपूर्वक करा. हे पहा आता ही बाजू हे पहा अशा पद्धतीने, मग नंतर परत ह्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बरोबर मी कट करून घेतलं. आता इथे काय करायचं, हे पहा इथे सुद्धा सावकाशमध्ये थोडं थोडं फक्त कट करून घ्यायचं, म्हणजे पलटी करायला आपल्याला सोपं जातं आणि आपला आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जातो. त्यासाठी हे आपल्याला पूर्ण सावकाशमध्ये करायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हा कपडा पूर्ण आतल्या बाजूला आपल्याला इथे पलटी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित. हे पहा बरोबर असं पलटी झालेलं आहे. ते आपला आकार सुद्धा बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेला आहे, आणि मध्ये सुद्धा बघू शकता एकदम असं व्यवस्थित आला. तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरायची आहे. आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित आकारामध्ये. आता इथे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची. डिझाईन बनवण्यासाठी इथे मी 4.5 इंचाचा बरोबर असा चौकोनी कपडा कट करून घेतला.
आता इथे आपल्याला त्रिकोणी घडी करून घ्या. हे अशा पद्धतीने परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. आपली त्रिकोणी घडी झाली पाहिजे. एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर दुसऱ्या सुद्धा बाजूची तीच पद्धत, अशी घडी करून घ्या आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी 2 त्रिकोण तयार करून घेतले. आता हे आपल्याला एकाला एक असे जोडून घ्या. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण पॅक करून घेतलं. धागा कट करून घेते. आता ही आपण बाहीवरती डिझाईन बनवली का त्याच्यावरती बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्यायची आहे. एकसारखी ठेवा, कमी जास्त होऊ देऊ नका. इथे मी एकसारखी ठेवून घेतली आणि कडेने पिना लावून घेते. म्हणजे काय होतं, आपल्याला शिलाई करायला एकदम असं सोपं जातं त्यासाठी. इथे मी कडेला पिना लावून घेतल्या. आता इथे बरोबर ह्या आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण इथे बाही डिझाईनचा आकार दिला का त्रिकोणी, त्या आकारावरती इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. एकदम कडेकडेला देऊन घ्या. ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपली इथे बाही डिझाईन सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल त्यासाठी. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. धागा कट करून घेते. व्यवस्थित झालेला आहे. आता इथे पाठीमागच्या बाजूला थोडंसं जास्तीचा कपडा आहे आपला. थोडंसं अंतर ठेवून कट करा. थोडंसं अंतर ठेवून नंतर कट करून घ्यायचं आहे. जास्त जवळ सुद्धा कट करू नका. व्यवस्थित झालेला आहे. आता इथे मणी लावून घ्या. आपण हे दोन्ही सुद्धा एकत्र जोडून घेतले ना, त्याला बरोबर असा मध्यभागी मणी लावून घ्या. किंवा तुम्ही बटन जोडलं तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता ह्याच्यामध्ये. आता इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घेते. धागा कट करून घेते. व्यवस्थित झालेला आहे. इथे मी 4.5 इंचाचा बरोबर चौकोन कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला कापडाची अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देऊन झाली. परत एकदा अशी मध्यभागी एक घडी करून घ्या आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला. हे अशा पद्धतीने. आता इथे मध्याचं एक मार्किंग करून घ्यायचं. तिथे हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बरोबर असं जोडून घ्या. शिल्लक जास्तीचं असेल ना, थोडंसं सावकाशमध्ये कट करून घ्या. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत. आता इथे बघू शकता थोडंसं टोक आलेलं आहे. एकदम थोडं नॉर्मलमध्ये शिलाई देऊन घ्या. जास्त घेऊ नका, थोडंसं नॉर्मलमध्ये. एकदम थोडंसं, जेवढा आपला कोपरा बाहेर आलेला आहे ना तेवढा फक्त शिलाई देऊन घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, डिझाईन नंतर एकसारखी दिसते त्यासाठी. आता धागे बाहेर येतात. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. चौकोन बरोबर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे आवडीनुसार लटकन तयार केली तरी सुद्धा चालतील. नॉड बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्यायची आहे. कापडाची थोडीशी घडी करून घ्या. नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपलं लटकन सुद्धा तयार झाल्याच्या नंतर दिसायला व्यवस्थित दिसतं. धागे दिसत नाहीयेत त्यासाठी. जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेतला. आता हे लटकन आपण बनवलेलं असं सुईचं करून घ्या व्यवस्थित. इथे मी पूर्ण लटकन सुईचं करून घेतलं. आता दुसरं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. जास्तीचा कपडा कट करून टाकते आणि हे सुईचं करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार लटकन तयार केले तरी सुद्धा चालतील. आता हे लटकन बरोबर इथे जोडून घ्यायचं आहे. तुम्ही ते सुईच्या साह्याने पॅक केलं तरी सुद्धा चालेल. थोडंसं इथे पॅक करून घेते. इथे मी पूर्ण लटकन पॅक करून घेतलेलं आहे. आता इथे ही डिझाईन आहे ना आपण बनवलेली, हे अशा पद्धतीने पकडा आणि अशी ठेवून घ्यायची आहे. बरोबर खालच्या बाजूला थोडंसं आपलं टोक आलं पाहिजे, म्हणजे ते दिसायला ना व्यवस्थित दिसतं. आणि मणी जोडून घ्यायचे आहेत. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता.
इथे मी मणी जोडून घेते, पूर्ण पॅक करून घ्यायचे आहेत. इथे मी वरच्या बाजूला सुद्धा एक मणी जोडून घेते, पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण मणी पॅक करून घेतलेले आहेत. इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्या आणि धागा कट करताना थोडासा वरच्या बाजूला कट करायचा आहे, जास्त जवळ कट करू नका. इथे आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकता एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. तुम्हाला फक्त इथे साधी बाही कट करून घ्यायची आहे. उंची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवली तरी सुद्धा चालेल. अशाच पद्धतीने नक्की डिझाईन बनवून बघायची आहे. सर्वात सोपी आणि पटकन होणारी डिझाईन आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा.